थोडंसं यश मिळालं की हुरळून जाणं हा सामान्य मनुष्याचा स्वभाव आहे. परंतु राजकारणात काम करणाऱ्या मंडळीने थोड्याशा यशावर हुरळून जायचं नसतं किंवा अपयशानं खचूनही जायचं नसतं. राजकारण हार आणि जीत ही सतत चालणारी प्रक्रिया असते, ती थांबत नसते कधी. असंच काहीतरी महाराष्ट्रामध्ये घडलंय. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला थोडंसं जास्त यश मिळालंय, म्हणजे 13 जागा त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळाल्यात. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यात जागाच्या हिशोबामध्ये. आणि मग आता काँग्रेसला असं वाटतंय, त्यातही नाना पटोले असं वाटतंय की आता मी मोठा भाऊ झालो. परंतु नाना पटोले किंवा त्यांची काँग्रेस महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ नाही, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, महाराष्ट्राचे निकाल जेव्हा लागले लोकसभेचे, तेव्हा महाविकास आघाडीने 31 जागा महाराष्ट्रामध्ये जिंकल्या आणि 31 जागा जिंकल्याच्या नंतर महाविकास आघाडीमध्ये चिंतन मंथन सुरू झालं आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या काही मंडळीला, त्यातही नाना पटोले जे की प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांना असं वाटायला लागलं की हा माझ्या नेतृत्वाचा महाराष्ट्रातला चमत्कार आहे आणि माझ्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सर्वाधिक यश मिळवलंय. की गेल्या यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये जसं अपयश महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला 2019च्या निवडणुकीमध्ये आणि 14च्या निवडणुकीमध्ये आलं होतं, हे अपयश मी आता भरून काढलंय आणि माझ्या नेतृत्वाचा हा चमत्कार आहे, असा काहीसा भास किंवा त्यांच्या डोक्यामध्ये अशी काहीशी गडबड झाली आहे. किंवा आता आम्ही मोठा भाऊ आहोत, विधानसभेच्या जागा वाटपामध्ये आम्हाला सर्वाधिक जागा मिळाल्या पाहिजे, अशा प्रकारचा सुतोवाच, अशा प्रकारचा आविर्भाव, अशा प्रकारची थोडीशी भाषा किंवा त्या भाषेमधला अहमपणा हा नाना पटोलेंचा सुद्धा गेल्या 8-10 दिवसामध्ये दिसून आलेला आहे. आणि हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचं आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतले नेते जसं काल पत्रकार परिषदेमध्ये एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात या मंडळींचा जो एकोपा होता, जो संयम होता किंवा त्यांच्यातली जी विनम्रता होती, ही विनम्रता नाना पटोलेंच्या स्वभावामध्ये येणं फार आवश्यक आहे. त्यांचा स्वभाव नेहमीच, त्यांची भाषाच नेहमी अशी असते की लोकांना ते थोडंसं उग्र बोलतायत किंवा त्यांची भाषा वगैरे लोकांना आवडत नाही, अशी परिस्थिती असते. या परिस्थितीमध्ये नाना पटोलेंच्या पक्षाला म्हणजे काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये 13 जागा मिळालेल्या आहेत. 13 जागा जिंकून काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये क्रमांक 1चा पक्ष ठरलेला आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ होऊ शकतो का? नाना पटोलेंच्या नेतृत्वामुळे हे 13 जागा महाराष्ट्रामध्ये आलेत का? किंवा नाना पटोलेंच्या संघटनेचा एवढा मोठा प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे का? एवढं मोठं संघटन कौशल्य महाराष्ट्रामध्ये आहे का? महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी तालुके आजही शिल्लक आहेत की जिथे ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष नाना पटोलेंनी नेमलेला नाही, कार्यकारिणी अस्तित्वात नाही. जिल्ह्याच्या जे अध्यक्ष असेल तर तिथं कार्यकारिणी अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये नाही. म्हणजे संघटना म्हणून जो काही प्रकार असतो तो संघटना महाराष्ट्रामध्ये आजही काँग्रेस पक्षाची संघटना पूर्णपणे विस्कळीत आहे. केवळ या निवडणुकीमध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उरली सोडली काँग्रेस या तिघांनी व्यवस्थितपणानं काम केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळं नाना पटोलेंना जर असं वाटत असेल की या सगळ्या माझ्यामुळे मिळाल्यात, तर त्यांनी डोक्यातलं हा खूळ काढून टाकलं पाहिजे. बघा, महाराष्ट्राचं आपण थोडंसं गणित मांडलं आणि 13 जागेचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 5 जागा तर अशा आहेत काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या की ज्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचा म्हणजे नाना पटोलेंचा शून्य संबंध आहे. त्यातली पहिली जागा आहे कोल्हापूरची जागा. कोल्हापूरची जागा ही छत्रपती शाहू महाराजांनी जिंकलेली आहे. मला सांगा, या कोल्हापूरमध्ये नाना पटोलेंच्या नेतृत्वाचा किंवा त्यांच्या संघटन कौशल्याचा किंवा त्यांच्या यंत्रणेचा काय तिथे प्रभाव कोल्हापूरमध्ये होता आपण सगळ्यांनी बघितलंय. कोल्हापूरची काय अवस्था आहे. कोल्हापूर गेल्या 2-3 वेळेपासून सातत्याने विरोधी पक्षाकडे तिथली जागा जाते. काँग्रेसला कुठल्या पद्धतीनं तिथलं खासदारकी मिळत नाही, पण या वेळेला ती मिळाली ती छत्रपती शाहू महाराजांमुळे, गादीमुळे, त्यांच्या सन्मानामुळे. लोक त्या भागातली ज्या पद्धतीचा सन्मान शाहू महाराजांचा ठेवतात
कोल्हापूरला, त्यामुळे तिथली जागा काँग्रेस पक्षाला मिळाली आहे. ही गोष्ट नाना पटोलेंनी सतत लक्षात ठेवली पाहिजे. दुसरी जागा आहे सोलापूरची प्रणिती शिंदे यांची जागा. प्रणिती शिंदे यांच्या जागेमध्ये जर योगदान कोणाचं असेल तर ते फक्त प्रणिती शिंदे आणि प्रणिती शिंदेने त्या भागामध्ये केलेल्या कामाचं आणि त्यानंतर त्यांना जी ताकद मिळाली मोहिते पाटील घराण्याची, त्या ताकदीचा तो झालेला विजय आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद शरद पवार गटाची प्रणिती शिंदे यांना ऐनवेळी मोठ्या मजबूतीने झाली, त्यामुळे तिथली जागा निघाली. त्यामुळे नाना पटोलेंनी आपल्या डोक्यातून हेही काढून टाकावं की सोलापूरची जागा आपल्या नेतृत्व कौशल्यामुळे वगैरे आपण जिंकली, तर ते तिथं तसं नाही. त्यानंतर डॉक्टर काळगे, शिवाजी काळगेंची जागा लातूरची जागा आहे. लातूरची जी जागा आहे ही काही काँग्रेस पक्षामध्ये फार मोठी काँग्रेसची यंत्रणा होती, फार मोठा काँग्रेसचा विस्तार होता, फार मोठं काँग्रेस पक्षाचं जाळं लातूरमध्ये आहे आणि त्यामुळे ही जागा जिंकली वगैरे नाही. दोन गोष्टी लातूरमध्ये महत्त्वाच्या ठरल्या. एक तर भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते शृंगारेंच्या बाबतीमध्ये या मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली होती. काळगे हा एक अत्यंत चांगला किंवा सुशिक्षित डॉक्टर असलेला मनुष्य, ज्यांचा जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावाशी संबंध असलेला व्यक्ती काँग्रेस पक्षाला उमेदवार म्हणून मिळाला आणि देशमुख बंधूंनी आपली जी यंत्रणा आहे, त्यांची जी ताकद आहे, ती ताकद तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लावल्यामुळे डॉक्टर काळगे यांचा लातूरमध्ये विजय झाला. त्यामुळे लातूरची काँग्रेसची जागा ही काही नाना पटोलेंच्या नेतृत्वाचा चमत्कार वगैरे काही नाही. पुढची आपण जागा घेऊया नांदेडची वसंत चव्हाणांची जागा. नांदेडची वसंत चव्हाण हे जे काँग्रेस पक्षाचे तिथे विजय झाले ते केवळ अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या विरोधामध्ये लोकांनी कौल दिल्यामुळे, किंवा ज्या नांदेड जिल्ह्याने काँग्रेसला म्हणजे शंकरराव चव्हाणांना, अशोक चव्हाणांना, त्यांच्या परिवाराला गेली असंख्य वर्ष तिथे सांभाळलं, त्या अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्षाबरोबर गद्दारी केल्याचा राग नांदेडच्या जनतेच्या मनामध्ये होता आणि त्यांनी तो मताच्या रूपाने व्यक्त केला आणि तिथे वसंत चव्हाण हे विजय झाले. तिथेही नाना पटोलेंचं फार मोठं काही योगदान आहे, अशातला भाग नाही. पुढे आपण मुंबईमध्ये वर्षा गायकवाड या विजय झालेल्या आहेत. वर्षा गायकवाड यांनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव मुंबईमध्ये केला. इथे काही फार मोठी काँग्रेसची यंत्रणा होती आणि काँग्रेसच्या यंत्रणेमुळे वर्षा गायकवाडांचा विजय झाला असं म्हणता येण्यासारखं नाही. मुळात वर्षा गायकवाडांचं स्वतःचं असलेलं नेटवर्क आणि नेतृत्व. त्यानंतर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वर्षा गायकवाड यांना मिळालेली साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मिळालेली साथ, यामुळे वर्षा गायकवाड तिथे विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे 13 पैकी 5 जागा या त्यांच्या स्वतःच्या बळावर, स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रामध्ये विजय झालेल्या आहेत. उरतात त्या 8 जागा आणि 8 जागा या शिवसेनेपेक्षा 1 जागेनं कमी होतात. हे गणित नाना पटोलेंनी आपल्या डोक्यात कायम ठेवायचं असतंय आणि महाविकास आघाडीचं जे नेतृत्व आहे किंवा या महाविकास आघाडीची जी कॅप्टनशिप आहे ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्यांच्या कॅप्टनशिपमुळे किंवा त्यांच्या नेतृत्वामुळे महाविकास आघाडीच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये एक माहोल तयार झाला आणि त्या माहोलचा फायदा किंवा एक लोकभावना तयार झाली. त्या लोकभावनेचा फायदा या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला झालेला आहे. त्यामुळं आता थोडंसं जपून काँग्रेस पक्षाने बोललं पाहिजे, जपून राहिलं पाहिजे आणि 3ऱ्या क्रमांकावर आपण ज्या पद्धतीने पूर्वी होतो महाराष्ट्रामध्ये त्याच क्रमांकावर आपण शांतपणे राहिलं पाहिजे. आणि प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा तुमचा स्ट्राईक रेट वाढवाल किंवा तुम्ही नेतृत्व करण्या इतके सक्षम व्हाल, त्यानंतर आम्ही मोठा भाऊ आहोत अशी भाषा जर त्यांच्या तोंडी आली तर ते एखाद्या वेळेस चालू शकते. आज नाना पटोले काही महाविकास आघाडीचे नेतृत्व करण्या इतके नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडीचा तर एक घटक पक्ष होऊ शकतात. शिवाय महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं वातावरण निर्माण झालं किंवा काँग्रेसला मतदान केलं पाहिजे असं लोकांना वाटलं, खास करून विदर्भातल्या लोकांना वाटलं, तेही नाना पटोलेमुळे नाही तर महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे निर्माण झालेला जो लोकांचा विचार होता त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळाला. लोकांनी राहुल गांधीला मतदान केलं, लोकांनी प्रियंका गांधीला मतदान केलं, लोकांनी मल्लिकार्जुन खरगेंना मतदान केलं आणि
त्याचा फायदा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाच्या एका घटक पक्षाला काँग्रेस पक्षाला झाला. तर काँग्रेस पक्षाला 13 जागा जरी निवडून आल्या असल्या तरी नाना पटोलेने मी मोठा भाऊ आहे असं म्हणू नये, किंवा काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याने मी मोठा भाऊ आहे अशा प्रकारचा गंड अहंकार आपल्या मनामध्ये येऊ देऊ नये. तसा जर तो आला तर तो महाराष्ट्रामध्ये काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठी सुद्धा अत्यंत धोक्याचा असू शकतो. काय असतं की एक टीम असते, टीमचा एक कर्णधार असतो आणि कर्णधारापेक्षा एखाद्या खेळाडूने जर अधिक रन काढले तर माझ्यामुळेच ही मॅच मी जिंकली असा जर अहंकार त्याच्या मनामध्ये आला तर त्याला टीमच्या बाहेर काढलं जातं, त्याला टीममध्ये सुद्धा ठेवला जात नाही. कारण टीमचा तो विजय असतो, टीमच्या कर्णधाराला त्या विजयाचा सन्मान द्यावा लागत असतो किंवा दिला जातो. हे गणित नाना पटोलेंनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे की छोट्याशा यश जर एखाद्याला मिळालं की तो थोडंसं उत्ताना होतो असं म्हटलं. आमच्या भागामध्ये उत्ताना होणे म्हणजे त्या अहंकार त्याच्यामध्ये येणे, त्याची छाती मर्यादेपेक्षा अधिक फुटणे किंवा त्याला विजयाचा उन्माद त्याच्या सर्वांगामध्ये निर्माण होणे, याला उत्ताना होणे अशी भाषा म्हणतात. तर आमच्या भाषेमध्ये, आमच्या गावरान भाषेमध्ये नाना पटोलेंनी की असं उत्ताना वगैरे होण्याच्या भानगडीमध्ये महाराष्ट्रामध्ये पडू नये. आता लगेच आपल्याला 2च महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये कसल्याही पद्धतीचा धोका हे महाविकास आघाडीला होणार नाही किंवा महाविकास आघाडीतल्या लोकांची, नेत्यांची मनं दुखावणार नाहीत अशा पद्धतीची सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. नाना पटोलेंनी महाराष्ट्रामध्ये पक्षासाठी फार जरी काही नाही केलं, निदान या महाविकास आघाडीमध्ये सामंजस्याची भूमिका घेऊन ते जर शांत राहिले आणि वाट्याला आलेलं काम त्यांनी जर प्रामाणिकपणानं केलं तर काँग्रेस पक्षालाही चांगले दिवस येतील आणि महाविकास आघाडीचंही त्यामध्ये मोठं भलं झालेलं आपल्याला बघायला मिळेल. परंतु जो उन्माद भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये असतो, जो विजयाचा जल्लोष भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता करतो किंवा मी म्हणजे सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीची मीपणाची भाषा त्यांच्यामध्ये निर्माण होते, अशी भाषा, असा विचार, असा भाव नाना पटोलेंनी आपल्या मनामध्ये कधीही निर्माण होऊ देऊ नये. या शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळे काँग्रेस पक्षाचे हे 13 उमेदवार विजय झालेत याचं भान नाना पटोलेंनी कायमस्वरूपी ठेवलं पाहिजे. त्यातच त्यांच्या पक्षाचं आणि त्यांचं स्वतःचं सुद्धा हित आहे. यामध्ये जर त्यांनी काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेससाठी ते अत्यंत धोकादायक ठरेल. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.